आत्ता तुम्ही जो प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो बनवणं एकदम सोपं आहे आणि ती सर्व एडिटिंग आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथे आपल्याला फर्स्ट म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करून त्याला बरोबर 2 बोटाने असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला म्युझिक ॲड करण्यासाठी एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे. एक्स्ट्रॅक्टमधून गॅलरीमध्ये आपण येऊन जाऊ. त्यानंतर आपल्याला इथे एक मी व्हिडिओ क्लिप दिले सॉन्गसकट ती तिथे ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं सॉन्ग पूर्ण ॲड होऊन जाईल. आणि त्यानंतर इथे आपल्याला पुढे एक व्हिडिओ क्लिप लावायची आहे. सो त्यासाठी आपण इथे कुठपर्यंत त्या फोटोची लेंथ आपण घेऊन जाऊ शकतो ते इथे ते ऐकून हे करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत करणार आहोत. त्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करून गॅलरीमध्ये येऊन ती व्हिडिओ क्लिप इथे ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे ती ॲड करून घेतो आहे. ॲडवरती क्लिक करून ही व्हिडिओ क्लिप आहे. हा व्हिडिओ खास म्हणजे एडिटरसाठी झाला आहे. एक नंबरचा व्हिडिओ झाला आहे. सो त्यानंतर आपल्या इथे एक ॲनिमेशन दिसेल. त्या ॲनिमेशनवरती क्लिक करून आपल्याला इथे लाईट इफेक्टमध्येच खाली इथे स्क्रोल केल्यावर पाहायला भेटेल ग्लिअर 2 हा तिथे हे ॲनिमेशन तिथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ क्लिपलासुद्धा आपल्याला एक ॲनिमेशन लावायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला खाली इथे पाहायला भेटेल रॉक वर्टिकल हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यालाही एक इफेक्ट आपण ॲड केला आहे. नंतर आपण सुरुवातीला यायचं आहे. फोटोला आपल्याला इफेक्ट लावण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये पाहायला भेटेल हॅलो ब्लर हा इफेक्ट पाहायला भेटेल. तो बरोबर चिन्हावरती क्लिक करून त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट त्याला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ इफेक्टने जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लेन्समध्ये जाऊन खाली इथे स्क्रोल केल्यावर पाहायला भेटेल 3D सराउंड हा इफेक्ट पाहायला भेटेल. तो इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं आहे. नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इथे आता ते आपल्याला पाहायला भेटेल लाईट क्लबमध्ये शेक हा नावाचा इफेक्ट पाहायला भेटेल. तिथे ॲड करायचं आहे. त्या इफेक्टची स्पीड आपल्याला कमी करायचं आहे. आपण जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं करू शकता. मी इथे जस्टली 20पर्यंत त्याचा स्पीड ठेवतो आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करून इथे आपलं बरोबर त्याला ॲडजस्ट करायचं आहे. आणि इथे आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे बनवून. आणि त्यासाठी नंतर आपल्याला एक्सपोर्टवरती चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एकदा नवीन एका पुन्हा व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.